जास्कर युवा सामाजिक संस्था जास्कर आयोजित धर्मवीर ट्रॉफी 2025 है। चलिए गाड़ी हटाइए जो यहाँ पर मैदान के अंदर है, और जिस भी चालक मालक का मुझे लग रहा है शायद वहाँ पर आ रहे हैं। चला लगेज लगेज गाडी बाहेर करा, और ज्या प्रेक्षक बाउंड्री लाईनच्या पुढे आहे ते मागे या। चलिए बाउंड्री लाइन के बाहर थोड़ा आइए, यहाँ से थोड़ा से हमारे महाराष्ट्र महिला मंडल से, और उसके साथ देखिए जो भी यहाँ पर दर्शक है। और डीजे बहुत बढ़िया, देखिए आपका जवाब ही नहीं, बहुत अच्छा। देखिए आप इको थोड़ा सा नॉर्मल रखिए, क्योंकि यहाँ पर पहले देखिए इको की आवाज़ आ रही है। सत्यजित डीजे देखिए हम देख सकते हैं यहाँ पर है। सर, या स्पर्धेसाठी खास करून उरणवरून आमच्या उत्कृष्ट निवेदिका सौ दर्शना माळी मॅडम इथं उपस्थित झाल्यात। मी प्रणाली म्हात्रे आणि सुरभी ठाकूर यांना विनंती करेन आपण त्यांचं स्वागत करूया, कारण पाहुण्यांचा मान सन्मान हाच आपला धर्म। आणि आजचा आपला धर्मवीर चषक 2025चा शेवटचा दिवस, अंतिम रजनी, आणि मी विनंती करतो ज्यांची कोणाच्या 4 व्हीलर आहेत त्यांनी त्वरित तिथून थोडा पुढे सरकवा, जेणेकरून या स्पर्धेला कुठं व्यत्यय येता कामा नये। चलिए मुकाबला की तरफ चलेंगे। आज का शाम का देखिए पहला मुकाबला, फाइनल नाइट है। चलिए ज़्यादा समय मत लीजिए, यहाँ पर अंबार मैच ऑन कीजिए। यहाँ पर प्रणाली ताई या, सुरभी ठाकूर, सुरभी ठाकूर तुमच्या और 12 खिलाड़ी मिस्टरांनी खूप मेहनत केलेली आहे या स्पर्धेसाठी। चलिए चलेंगे यहाँ पर कुणाल देखिए यहाँ पर से ग्लोव्स देखिए अपना लेते हुए यहाँ पर से किशोर घरत देखिए वहाँ तक पहुँचे। यहाँ पर बहुत बढ़िया देखिए लेजेंड्स हैं, और इस सीजन में देखिए क्या फॉर्म से गुजर रही है टीम है। चाहे मैं यहाँ पर लगातार देखिए शायद वो जो चौथा नाइट लग रहा है इस टीम के साथ जुड़ रहा हूँ, चौथा या पांचवा, लेकिन जिसमें देखिए बात करेंगे बिलपड़ा नाइट में बाजी मारे, और वहीं अगर बात कर ले तो अभी अभी वाकड़ी नाइट में भी देखिए चलिए दीपक ठाकुर सर थोड़ा सा कूलर के सामने से माइक हटाइए। चलिए टाइमिंग अलाउड रहेगा, खास करके प्रथम इसके देखिए जानकारी लेना चाहते हैं अंपायर थोड़ा वहां पर। बॉल मुझे लग रहा है बॉल की शायद है। चलिए प्रथमेश कुछ इशारा करें, ऑर्गेनाइजर चलिए मुकाबला की तरफ चलेंगे। यहाँ पर प्रथमेश देखिए तैयार है। यहाँ पर टॉस की बात करेंगे, यहाँ से टॉस देखिए यहाँ से जीता है जीतो है जीते टीम देखिए यहाँ पर ये मुकाबला जीते यहाँ से।
चलिए मुकाबला की तरफ जाते हैं। रोशन पॉलिशर तारा देखिए हम देख सकते हैं इस वक्त जुड़े हैं क्या अंपायर के। देखिए यहाँ से बैटिंग टीम रिव्यू यहाँ पर से। चलिए तीसरे अंपायर देखिए यहाँ से। चलिए सिर पे अंपायर कॉल रहेगा तो यहाँ पर अंपायर कॉल किसका है? आपका ही है। बैटिंग टीम को रिव्यू नहीं। तो चलिए यहाँ पर बैटिंग टीम का कुछ डीआरएस नहीं रहेगा यहाँ पर से। सिर्फ अंपायर कॉल देखिए यहाँ से। चलिए मैच को आगे बढ़ाइए। अंपायर ये आपकी कॉल है बैटिंग टीम के बताइए। यहाँ पर ऑर्डिनर बता रहे हैं, बैटिंग टीम देखिए अंपायर बता रहे हैं। चलिए अब क्या है डिसीजन? आज शेवटचा दिवस आहे। Hello, check. Check. Hello, check. Check. Hello. Hello, check. Check. चलिए व्हाइट बॉल यहाँ पर देखिए तीसरा अंपायर का कॉल यहाँ से आता है यहाँ से। और खास करके देखिए बात करेंगे यहाँ से आज फाइनल नाइट के लिए। देखिए यहाँ से ऑर्डिनर का सोच था नीतीश सर कि आज टीआरएस अंपायर के लिए रखा जाएगा, लेकिन फिर ऑर्डिनर ने यहाँ पर चलिए बात करेंगे यहाँ से। Hello, check. Hello, check. Hello, check. Hello, check. चला आणि आज जे संघ खेळ करतील स्पर्धेचा एक नियम आपण पुन्हा एकदा डिक्लेअर करूया। रिव्ह्यू DRS सिस्टमचा जर का तुम्हाला वापर करायचा असेल प्रत्येक इनिंगला म्हणजेच एका इनिंगमध्ये एका टीमकडे एक रिव्ह्यू ची मुभा असणार आहे। चलिए मुकाबला की तरफ चलेंगे। नीतीश सर ऊपर के बाद पूरे नियम बताइए यहाँ पर से। अभी कुछ गेंदे बचा हुआ है, मिलिट्री पावर प्ले चलता हुआ जरूर आपकी तरफ जाएंगे यहाँ से। और सुदर्शन देखिए हम देख सकते हैं यहाँ पर स्कोरिंग में यहाँ पर से एक एग्जीबिशन मुकाबला देखने को मिला। देखिए महाराष्ट्र महिला पुलिस देखिए और बहुत बढ़िया क्रिकेट देखिए, कितना अच्छा एक्सपीरियंस, कितना अच्छा अनुभव था यहाँ से। और प्रियांक 11 जीतवाई जीती टीम देखिए यहाँ से। और उसके साथ देखिए युगा एंड जियांस 11 से पुंडे टीम। प्रथमेश मात्रे देखिए ऐसा कोई शहर नहीं चाहे इस बंदे का कहर नहीं, लेकिन उन्हें रोकने में देखिए अभी तक टोटल की बात कर लेंगे। टोटल देखिए जाकर पहुंचा यहाँ से 1 रन देखिए यहाँ से। और जहां पर 4 गेंद हो चुका है। मुकाबला की बात करेंगे सुदर्शन पर 5 ओवर का मुकाबला है यहाँ से। गेंदबाज तैयार, प्रेक्षक बाहर है। और इस बार देखिए स्लोअर गेंद था, जाल में फंसा दिए भाई यहाँ से। और प्रथमेश मात्रे देखिए वेट नहीं किया, एक बड़ा खिलाड़ी देखिए दिलेरी दिखाई यहाँ पर। और ये होना चाहिए भाई यहाँ से। जब आप टेनिस क्रिकेट की दुनिया में महान में आपका नाम आता है
तो उन्होंने देखे ज्यादा वेट इंतजार नहीं किया, सीधा चलते पड़े और पहला ब्रेक थ्रू देखिए यहाँ से जीती टीम को मिलता हुआ। प्रथमेश मात्रे को देखिए सस्ता में हासिल कर लेना उनका विकेट से बहुत बढ़िया। देखिए यहाँ से खुश रहेंगे यहाँ पर से कमाल का देखिए यहाँ से तैयार गेंदबाजी में देखिए आएंगे यहाँ पर से नए गेंदबाज की बात करेंगे। अभी भी गेंद बचाए माफी चाहेंगे यहाँ पर नए बल्लेबाज है किशोर घरत देखिए मैदान पर उतरे यहाँ से इन्फॉर्म टीम है यहाँ से और सामने भी देखिए उतनी धाकड़ टीम है, पिछले 4-5 साल से इनकी रिकॉर्ड इतिहास है उठाकर देखिए यहाँ पर जीते टीम की हमेशा देखिए ऊपर जाकर खेलना पसंद करते हैं, टॉप के टीम के साथ देखिए फाइट देना, ट्रॉफी जीतना और दूसरे के खेमा में जाकर मैच जीतने का जज्बा जुनून भी रखे हैं। बहुत बढ़िया मुकाबला होगा। पेन विभाग से देखिए टीम विलंब करता है और दूसरी देखिए बात करेंगे यहाँ से उरन है। स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए यहाँ पर से एक पर एक विकेट से कमाल का ओवर देखिए निकलता हुआ खासकर गेंदबाज है हरीश गावन। स्लोर खेन आवाज थी भाई यहाँ से किशोर घरत है और एक विकेट गिरता हुआ यहाँ से भाई। इसलिए तो कहा जाता है अगर कामयाब होना है ना भाई बातों से नहीं रातों से लड़ना पड़ता है। नकल गेंद था भाई यहाँ से, कहते ना नकल के लिए अकल की जरूरत होती है और अकलमंदी से देखिए काम लेते हुए हरीश गावन। टीम देखिए इस साल देखिए मुंबई इंडियंस वुमेन टीम भी देखिए बहुत अच्छा क्रिकेट जीते और नाम आगे देखिए बात करेंगे यहाँ से महाराष्ट्र पुलिस है बहुत बड़ा जी चैंपियन। कहते ना तड़प होना चाहिए आपको किसी भी क्षेत्र में चैंपियन होने के लिए, जीत हासिल करने के लिए दिल में वो तड़प होना चाहिए। सपना तो हर कोई देख लेता है, सपना तो हर कोई देख लेता है मनीष दादा, लेकिन से आपके अंदर वो तड़प होना चाहिए। देखिए इस टूर्नामेंट को देखिए धर्मवीर ट्रॉफी देखिए बात करेंगे खास करके देखिए, इसलिए तो कहा जाता है कि समाज में ऐसा संघर्ष करके जाओ, ऐसा संघर्ष करके जाओ लोग आपको 100 साल तक है। शिवसेना शाखा जास्कर युवा सामाजिक संस्था जास्कर आयोजित देखिए धर्मवीर ट्रॉफी 2025 और फाइनल नाइट खास करके 2 विकेट का चुके हैं यहाँ से और फुल लेन देखिए यहाँ पर कुणाल देखिए अब ड्राइव अच्छा यहाँ पर गैप देखते हैं यहाँ से बड़ा गैप नहीं था, लेकिन जब तक गेंद वापस आता तब तक दूसरा रन यहाँ से कंप्लीट करते हुए यहाँ से कुणाल घरत को थोड़ा देखिए बल्लेबाजी में यहाँ पर अभी देखिए बात करेंगे आज से नए बल्लेबाज कौशल घरत देखिए नौ स्ट्राइक पर हैं। ओ ये चलिए पॉइंट के ऊपर से भाई कुणाल घरत की ये खासियत है जहां से सबका इतिहास समाप्त होता है और ये वहीं से इतिहास रचते भाई। पॉइंट के ऊपर से खेला, बहुत स्क्वायर फाइन खेला, 4 रन। देखिए टीम का स्कोर जाकर पहुंच गया यहाँ पर से 2 विकेट गंवाने के साथ साथ है 7 रन। और कुणाल घरत देखिए बता दिया बल्लेबाजी से कि मत सोचो जिंदगी बोझ है, समस्या हर रोज है, समस्या का हल करना है तो फिर संघर्ष करना बहुत जरूरी है। लेकिन देखते हैं संघर्ष कितना बड़ा रहेगा। लेकिन हरीश गावन के जितनी भी तारीफ किया जाए भाई, पहला ओवर में देखिए 2 बड़ा विकेट निकाल दिए, दूर रखा गया, दूर रखा गया। अच्छा सोच है, बल्लेबाज के सामने मान जाए या उससे दूर हो जाए। और इसलिए देखिए यहाँ पर कौशल थोड़ी सी चर्चा करने चल पड़े। यहाँ पर कौशल घरत देखिए यहाँ से बल्लेबाजी में है गहराई, लेकिन जो यहाँ पर बात करेंगे ना किशोर घरत का विकेट मैं कहूँगा बहुत बड़ा विकेट गिरा। खास करके अच्छा फिनिशर का रोल रहता है, मैच को लेकर जाते हैं सिचुएशन के हिसाब से। नीचे है बल्लेबाजी में गहराई, पीयूष भी आकर नीचे बल्लेबाजी करते हैं।
लेकिन अब कुणाल घरत की बल्लेबाजी के ऊपर खूब निर्भर करेगा। सीधा खेला भाई, स्ट्रेट यहाँ पर खेला यहाँ से, लेकिन अंपायर का डिसीजन का इंतजार रहेगा यहाँ से। लगता है शायद फील्डर ने गेंद को रोका वहां से, और तब तक देखिए बैटर ने देखते रह गए भाई, यहाँ से एक ही रन यहाँ से आया। 8 रन देखिए, रिप्ले में देखेंगे क्या कुछ हुआ। गेंद जाकर सीधा स्ट्रेट खेले थे यहाँ से, बाउंड्री लाइन पर देखिए यहाँ से, ओ गेंद रुका वहां पर। चलिए स्क्रीन के सामने जो दर्शक हमारी क्राउड है ना, उनसे गुजारिश करना चाहेंगे वो थोड़ा साइड में चले जाएं। स्क्रीन चल सोमर, स्क्रीन के बाजू में देखिए जो दर्शक क्राउड है, हम पर थोड़ा आप भी वहां से इशारा कर सकते हो। चलिए अच्छा, वेरी गुड, थैंक यू। नहीं, क्रिकेट का देखिए रिस्पेक्ट करते हैं यहाँ से। और कड़क 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 टाइमिंग कड़क है, लेकिन फील्डर भी देखिए वहां पर बेधड़क है। एक रन आता हुआ, एक एक रनों से टोटल तो आगे पहुंचेगा, लेकिन ये फुंडे टीम भी अच्छी तरह से जानते हैं भाई, अगर सामने टीम को थोड़ा ठंडे करने हैं तो फिर रन आना जरूरी है। और जहां से देखिए बात करेंगे, अभी भी उभर का एक गेंद शेष है। और कुणाल घरत, मैंने ये बात बताई, ये जब तक रहेंगे ना एक अच्छा टोटल सेट हो जाएगा। बहुत कुछ निर्भर करेगा इनकी बल्लेबाजी के ऊपर, लेकिन ये तो ताकत का अच्छा इस्तेमाल करते हैं, अब थोड़ा दिमाग का भी उन्हें इस्तेमाल करना पड़ रहा है। कहते ना कभी कभी बल से ज्यादा बुद्धि का इस्तेमाल करो। बल लड़ना सिखाता है और बुद्धि आपको जितना सिखाता है। क्या वो काम करेंगे? यहाँ से स्लोअर गेंद था, यहाँ से फंसाया चाल में भाई, यहाँ से बड़ा बिग विकेट हो सकता है यहाँ से। हाँ, बड़ा विकेट है, इसके की बिजली गिरी तो दिल का कलेजा चल गया। और कुणाल घरत के यहाँ पर विकेट गिरने के साथ साथ सारा का सारा उम्मीद चल गया, उम्मीद चल गया, उम्मीद चल गया, उम्मीद चल गया, उम्मीद चल गया। होंगे भाई, क्या कर दिया मैंने, आखिरी गेंद सिंगल भी ले लेता, लेकिन शायद मैंडेटरी पावर प्ले देखिए, सेकंड पावर प्ले था, और जिसका लालच बड़ा अच्छा तरह से था यहाँ से कि एक बड़ा हिट लगाकर ओवर को कंप्लीट किया जाए, और उस चक्कर में देखिए लेने का देना पड़ेगा। चलिए बैटर तुरंत कॉमन, क्योंकि ये चीज़ देखिए आयोजन करता हूँ, आज फाइनल नाइट है, खास करके देखिए 10 मैच कवर करना है। नौ पर देखिए 3 विकेट, थोड़ा सा मुश्किल समय बनाए यहाँ से। नए बैटर देखिए, नए बैटर की बात कर लेंगे यहाँ से। साहिल देखिए मैदान पर आए हैं, साहिल को देखिए अब अच्छी तरह से इस फाइल को समेट कर रखना होगा यहाँ पर। देखिए यही बात मैंने अभी बता रहा था, देखिए मनीष दादा मात्रे फिर से वापस जानकारी दे रहे हैं कि स्पीडअप देखिए, आज माफी चाहेंगे कि हर खिलाड़ियों को कि हम थोड़ा ये बात ज्यादा बोलेंगे आज। ओ विकेट देखिए यहाँ से गिरता हुआ, और एक विकेट देखिए यहाँ से, मामा ठाकुर, अरुण भी गया और सपना भी भाग गई, क्योंकि चौथा विकेट गिरता हुआ 9 पर। और यही तो बात हमने जिला था भाई, जीतो 11 जीते टीम, नाम के आगे देखिए जीते हैं, अब बन गए हैं चीते। देख सकते हो। चलिए बैटर थोड़ा भाग कर जाइए। पीयूष माफी चाहेंगे, पहले ही हमने बताया आपसे, माफी लिया हर टीम से। देखिए आज ये बात हम आपको बार बार बताएंगे कि थोड़ा स्पीड अप कीजिए, भाग कर जाइए, रेडी एक्शन में रहिए, क्योंकि 10 मैच कवर करना है। और 9 पर देखिए 4 विकेट गवा चुके हैं यहाँ से, और 2 पैरों के बीच में गेंद गया। कौन कहते हैं हाथी के 2 पैर से निकल नहीं सकते हैं। वक्त जब अच्छा हो तो फिर सब कुछ अच्छा हो जाता है। गेंदबाज के लिए देखिए बेहतर गेंद, रिप्ले में आप देख सकते हो इस वक्त। देखिए हमारे पास 24 लाइव के बंटी पाटिल लिखिए, अमूल लीजिए और सुरेश पाटिल लीजिए,
मानस पाटिल लीजिए। बाका देखिए आज चांबो का खास करके जन्मदिन है, मुबारकबाद देना चाहेंगे। 9 पर 4 विकेट है यहाँ से। इस टूर्नामेंट की देखिए बात करेंगे, जितनी भी तारीफ किया जाए यहाँ से। सौभाग्यवती देखिए बात करें, प्रणाली मात्रे देखिए यहाँ से, खास करके ऊपर सरपंच है, जसकर उरन देखिए तालुका प्रमुख है। अर्थ नजर की बात करेंगे तो यहाँ से अच्छा देखिए यहाँ पर रन को जोड़ना होगा, और उनके साथ देखिए बात करेंगे यहाँ पर आदरणीय हर्षल दादा ठाकुर देखिए अध्यक्ष युवा सामाजिक संस्था, और उनके साथ साथ है दीपक ठाकुर साहब देखिए हम देख सकते हैं उरन तालुका प्रमुख है। हमारे मनीष दादा लीजिए, पूरी मैनेजमेंट देखिए यहाँ से। खूब मेहनत, लेकिन यहाँ पर देखिए थोड़ा मेहनत करना होगा पुंडे टीम को। देखिए यहाँ से हाँ मेहनत करना होगा भाई यहाँ से, लेकिन मेहनत करते करते फंस गए यहाँ पर। और एक विकेट देखिए यहाँ से, तेजस का विकेट देखिए यहाँ से गिरता हुआ। इनिंग ब्रेकला टॉच केला जाईल, या नंतरचा सामना दोघा संघाचे कर्णधार फन्नस डोंगरी संघाचे कर्णधार अद्वैत इलेव्हन्स अंबापाडा संघाचे कर्णधार या टॉससाठी लगेच जसा पहिला इनिंग कंप्लीट होईल टॉच केला जाईल। आज वेळ एकदम कमी आहे सुदर्शन, अंतिम नाईट आहे, 10 मॅचेस लॉर्ड्सचा 7 मॅचेस, त्याच्यानंतर 2 सेमी 1 फाइनल। चलिए उछलता हुआ गेंद के सवाल पूछ रहा है यहाँ पर बैटर को, लेकिन बैटर के लिए कठिन बन रहा है क्योंकि 5 विकेट गवा चुके हैं पहले। यहाँ से यही हालत देखिए आज आरसीबी देखिए बैंगलोर टीम के लिए थोड़ा कठिन बना यहाँ से। शुरुआत में विकेट गवा दे तो फिर नई गेंद देखिए, स्विंग मिल रहा है, मदद मिल रहा है, उछाल मिल रहा है, और जिसका फायदा देखिए यहाँ से रन नहीं आया यहाँ पर से। और काज थे योगा इन जियांस 11 पुंडे टीम है। शायद ये टीम की देखिए इतनी हालत बुरी मैंने पिछले कुछ टूर्नामेंट से देखा नहीं, लेकिन दोस्तों ये क्रिकेट है भाई, कहते ना वक्त बुरा रहता है रक्त नहीं, इसलिए तो कहा जाता है सुदर्शन जी के सांप फन उठाने से पहले उसे कुचल दो तो बेहतर है, नहीं तो क्योंकि प्रथमेश और जो किशोर घरत का विकेट गिरा उसके बाद कुणाल के ऊपर बहुत कुछ निर्भर था। कुणाल के दिमाग में थोड़ा था कि अंतिम गेंद है, मैंडेटरी पावर में कुछ भरपाई किया जाए, रिस्क लिया था, लेकिन रिस्क में होता है। 11 पर 5 विकेट देखिए गवा चुके हैं, लेकिन अभी भी देखिए पुंडे टीम के पास गेंदबाजी भी है सुदर्शन जी, ऐसा नहीं। अगर ये टीम मैं कहूँगा 35 तक भी पहुँचते हैं ना, एक कम से कम लो स्कोर की मैं बता रहा हूँ 5 ओवर में 35, अगर 40 तक पहुँच गई तो फिर अच्छा फाइट दे सकते हैं, अच्छा फाइट दे सकते हैं जिनके पास गेंदबाजी की गहराई है। लेकिन 3 ओवर कंप्लीट है और टीम का स्कोर देखिए 13 रन बनाए, 5 विकेट गवाए हैं। उलझन तो बहुत है, सुलझाऊं कैसे और अपनी टीम को एक अच्छा टोटल तक लेकर जाऊं कैसे, ये सोच दोनों बैटर के बीच में चला है। लेकिन देखते हैं डीजे का क्या सोच है। 13 पर 5 चला मॅच नंबर 2 मध्ये 2 टीम्स आपण इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉस करायचा आहे। टीम कॅप्टन फणस डोंगरे आणि टीम कॅप्टन अद्वैत 11 अंबापाडा। चलेंगे यहां से मौका। अब थोड़ी सी मुकाबला की देखिए जिगर चर्चा कर लेंगे। यहां से तैयार रहेंगे देखिए गेंदबाज हैं और खोद कर निकालना चाहते थे, लेकिन फिर से एक बार देखिए फंसे यहाँ पर बाल यहाँ से
कठिन कठिन देखिए बनते जा रहे हैं यहाँ से। कहते ना इस दुनिया में कोई भी चीज़ देखिए मुश्किल नहीं है, लेकिन मन में बना लिया तो मुश्किल बन जाता है भाई। यहाँ से तैयार गेंदबाज यहाँ पर खोद कर लेना चाहते थे, रन देखिए आना जरूरी यहाँ पर। सुदर्शन जी कहते ना सर्दी हो जाए तो रिस्क लेना पड़ता है, अगर अच्छा टोटल रखना है तो फिर रिस्क लेना पड़ता है, रिस्क थोड़ा लेना होगा, एक एक रनों से काम नहीं चलेगा। कहते ना बादल के गरजने से फसल उगता नहीं है, बादल के बरसने से यहाँ पर टुकुर 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 बरसना पड़ेगा भाई। यहाँ से सिर पे गरजने से काम नहीं चलेगा। ड्राइव तो किया यहाँ से, फील्डर देखिए यहाँ पर कवर पर तेजी से जाते हुए यहाँ से, और जब तक देखिए गेंद को रोक लेते तब तक देखिए दूसरा रन देखिए आते हुए यहाँ से। 2 रनों के साथ साथ देखिए टीम का स्कोर देखिए जाकर पहुंच रहा है 20 रन। अभी भी देखिए 8 गेंद शेष है कि 8 में 15 जोड़ सकते हैं, जो बात छेड़ा के 35 रन भी बन जाए तो। क्योंकि बात करेंगे ना जो T20 वर्ल्ड कप हुआ था ना 2024 का, सुदर्शन जी 30 पर देखिए 30 पर जब 30 की जरूरत थी तभी वो टोटल को बचाया गया था, और आखिरी ओवर में देखिए 16 रन छोड़ दिए थे। और अभी देखिए बात करेंगे रनों की गति। 21 रन तक पहुंचा है, 7 गेंद अभी भी शेष है, आखिरी 7 गेंद। टीम का स्कोर देखिए 21 है। नीतीश बुरशा देखिए देख सकते हैं यहाँ पर कराओ एक अच्छी आवाज। कल भी देखिए बात करेंगे दशरथ पाटिल सर थे और जान हलक में आ गए थे एक समय। देखिए नो बॉल तो कॉल हो गया है और फ्री तो रहेगा अगला गेंद 1+1। देखिए बड़ा हिट क्यों नहीं खेल पाए भाई, मुझे लगता है चेहरे के सामने आ गए इसलिए थोड़ा सा हड़बड़ा कर पहले, मुझे लगता है इन्होंने हिट खेलने नहीं गए, अपने आप को बचाए। बॉलिंग वाली टीम ने चैलेंज किया अंपायर के कॉल को। देखिए यहाँ से बहुत अच्छी अंपायरिंग देखिए बात करेंगे, खास करके हमारे जो 3 अंपायर हैं, पराग गावन सर लीजिए, प्रवीण पाटिल सर लीजिए, चाहे सुरेंद्र गावन सर लीजिए। नो बॉल देखिए यहाँ पर तीसरा अंपायर का कॉल भी वही रहा। नहीं DRS है तो बिल्कुल सही बात है, उपलब्ध है तो फिर उसका इस्तेमाल हो जाना चाहिए, लेकिन यहाँ पर गेंद करना होगा वापस। देखिए इस गेंद को रिलीज करना होगा, जहाँ पर 2 रन आया 1+1 यानी 9 का 1 रन और 1 रन। यहाँ पर टीम का स्कोर देखिए 23 तक पहुंचे हैं, लेकिन अगला गेंद फ्री हिट है। एक मूवमेंट पाने के लिए गेंद बचाए, जो अभी तक बड़ा हिट नहीं आ पा रहा है ना, लेकिन ये टीम देखिए पुंडे टीम का ऐसा टीम है, अच्छे अच्छे गेंदबाज को अच्छे अच्छे टीम को ठंडे किए हैं, जिनके इनिंग में बहुत सारा चौका छक्का दिखता है, लेकिन आज हालत कुछ मुश्किल है। लेकिन समझ में नीचे देखिए बल्लेबाज को जब मौका मिला है, साहिल ठाकुर लीजिए, तन्मय मात्रे लीजिए, यहाँ पर कुछ करके दिखाना चाहिए। 24 रन बनाए। सुदर्शन जी अक्सर देखिए टीम में कहते हैं माला बैटिंग बैठना है, मेरा नंबर आता नहीं है बैटिंग में, चर्चा ये रहती है ना मैं आज नाही जायचं खेळायचा, बॅटिंग नंबर माझा एकदम लास्टवर आहे, फक्त काय मी फील्डिंगसाठी जायचा, ऐसा जिक्र करते हैं। लेकिन आज बैटिंग की नंबर आई है भाई, ये तो हीरो बनने का मौका रहता है। अगर यहाँ आप रन कुछ जोड़ते हो फिर आगे आपको भी बल्लेबाजी में देखेंगे ऊपर जाकर। कहते ना किस्मत सभी को मौका देता है, लेकिन मेहनत हर किसी को चौंका देता है। टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ से 24 रन बनाए यहाँ से। खास देखिए अतिथि प्रमुख यहाँ पर तशरीफ रखते हुए। तर याच दरम्यान सन्माननीय अतिथी संजयजी तांडील साहेब आणि त्यांच्या समवेत प्रल्हादजी पाटील साहेबांचे इथे शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळते, आपण त्यांचं करूया सहर्ष मनस्वी स्वागत। एका बाजूला मॅच सुरू असताना मात्र जशी स्पर्धा पुढे जाईल अर्थातच प्रेक्षकांची वर्दळ, प्रेक्षकांची गर्दी आणि व्यासपीठावर मात्र मान्यवरांची विशेष उपस्थिती आपल्याला पाहायला मिळणार। शिवसेना शाखा जसखार आणि युवा सामाजिक संस्था जसखार यांच्या वतीनं धर्मवीर चषक 2025 चं हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते। ज्यांच्या कल्पक विचारातून ही संकल्पना आपण पाहताय ते उरण तालुका प्रमुख शिवसेनेचे शिलेदार सन्माननीय श्री दीपकजी ठाकूर साहेब आणि त्यांच्या समवेत खरं तर मी म्हणेन अमितजी ठाकूर साहेब आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्याच खरं तर कल्पक बुद्धिमत्तेतनं या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन इथे याच दरम्यान इथे आलाय जोन एक सलगचा दूसरा चौकार। चलिए बहुत बढ़िया, देखिए यहाँ पर बैक टू बैक है दूसरा चौका। देखिए आता हुआ यही काम करना होगा भाई, यहाँ से
कहती ना जिंदगी में रिस्क और इश्क ये होना बहुत जरूरी है, और जहाँ रिस्क है वहाँ जीत भी फिक्स है भाई। लेकिन 2 चौका आने के साथ साथ देखिए यहाँ पर रनों की जो बात कर रहे थे कि 35 तक क्या पहुँच पाएंगे, लेकिन अब 32 तक पहुँचे। अब तो सोच होना चाहिए कि 40 तक पहुँच आए। फिर गेंदबाजी से लड़ सकते हैं। यहाँ पर दूर रखा गया वाइट कैच। यहाँ पर देखिए एक्स्ट्रा से रन आता हुआ यहाँ से, और टीम का स्कोर देखिए 33 रन। बल्लेबाजी में देखिए बात करेंगे 2 चौका यहाँ पर वेट किया, इंतजार किया। तन्मय मात्रे देखिए इनके बल्ले से आता हुआ यहाँ से। इसलिए तो कहते हैं ना भाई, कामयाब तक पहुंचने के लिए बातों से नहीं रातों से लड़ना पड़ता है। तन्मय इस वक्त है, बल्ले का बाहरी किनारा, किस्मत का नहीं मिला, पास आ रहा है यहाँ पर। तन्मय का इनिंग कंप्लीट होता हुआ यहाँ से, लेकिन अभी भी आना 3 गेंद बाकी है। लेकिन केतन ने देखिए बढ़िया कैच पकड़े। थैंक डीजे मास्टर बाबूशा सर, पहिली मॅच आपण एक्झिबिशन मॅच पाहिली, जिथे आपण पोलीस दलातील अनेक कार्यकारी खरं तर ऑफिसर्सना पाहिलं. अर्थातच आज लेडी सिंगम आणि लेडी वॉरियर्स या 2 टीम्सना आपण खरं तर पहिल्याच मॅचमध्ये एक्झिबिशन मॅच दरम्यान पाहिलं, आणि लेडी सिंगम या टीमनं तिथे मात्र विजय मिळवला. त्या टीमचं आपण पुन्हा एकदा स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय श्री दीपकजी ठाकूर साहेबांच्या वतीनं आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आपण त्यांचा आभार आणि कौतुक करूया, अभिनंदन करूया. आणि खरं तर आज त्यांनी महत्त्वाचा वेळ या स्पर्धेला दिला, आणि खरं तर या स्पर्धेच्या निमित्तानं क्रिकेट या खेळासोबत पुन्हा एकदा निगडीत राहून पुन्हा एकदा मैत्रीचे हे ऋणानुबंध चांगले प्रस्थापित केले. पुणच्या जसकार या विभागावर असलेले त्यांचं प्रेम, दीपकजी ठाकूर साहेबांवर असलेले प्रेम त्यांनी व्यक्त केलं. पुन्हा एकदा आम्ही आयोजकांच्या वतीनं सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करू. जाऊया आपण थेट क्रीडांगणाकडे, जिथे पहिल्या इनिंगचा खेळ अंतिमच्या टप्प्यामध्ये येत असताना आम्ही दोन्ही टीमला सूचित करू की आपण मॅच थोडे स्पीडअप करायची, आणि मॅच नंबर 2 मध्ये 2 टीम्सना आम्ही इन्व्हाइट करणार आहोत. इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला करायचं टॉस टीम फणस डोंगरी, आणि त्यांच्या विरोधात आपल्याला टीम पाहायला मिळणार आहे अद्विक 11 टीम अंबापाडा. सो अंबापाडा आणि फणस डोंगरी दोन्ही टीम्स आपण कॅप्टन आला असाल तर रिपोर्टिंग करून घ्या. आणि इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला लगेचच प्रेझेंटेशन बॉक्सकडे यायचं आहे, जिथे आम्ही करू इनिंग ब्रेकमध्ये नेक्स्ट मॅचचा नाणेफेकीचा कौल. चलिए बात करेंगे अभी भी देखिए 3 गेंद से टीम का स्कोर देखिए 34 पर है यहाँ से, और ड्राइव देखिए यहाँ पर किए हैं खास करके। फील्डिंग देखिए अच्छी यहाँ पर, पहला रन और दूसरे के लिए भागते हुए यहाँ से, और प्रथमेश पाड़ी लेके पीयूष है, जब जरूरत था देखिए बात करेंगे यहाँ से। बेलपड़ा नाइट में देखिए समय पर आकर 2 छक्के दागे थे, लेकिन अब गेंद बचाए 2, लेकिन देखते हैं यहाँ से आखिरी 2 गेंद में यहाँ से नहीं भाई, यहाँ थोड़ा कठिन है, क्योंकि खास करके प्रियांग 11 देखिए जीते टीम देखिए यहाँ से आग उगल रहे हैं गेंदबाज से शुरुआत से, लेकिन अभी भी 1 गेंद बचा है। और जो 40 तक जाने का जो हमने बात की थी ना, तो यहाँ पर एक चौके भी आएगा तो 40 के ऊपर चले जाएंगे, कम से कम 40 तक तो पहुँच जाएंगे। यहाँ पर देखिए कुछ काम बड़ा नहीं बना, लेकिन से अब नाम तो बड़ा करने के लिए आगे जाकर देखिए यहाँ पर 1 ही रन कंप्लीट है यहाँ से। लेग बाय का रन था यहाँ से, और टीम का टोटल देखिए यहाँ पर 37 तक पहुँचे हैं। जीत के लिए 38 की जरूरत है, और नीतीश भूर से देखिए ये टारगेट कम नहीं मानेंगे भाई। लेकिन तारीफ करना चाहूँगा यहाँ पर प्रियांक 11 जीतवाई जीते टीम, क्योंकि उनके गेंदबाजों ने यहाँ पर काम कर दिया। अगर बल्लेबाज रन नहीं बनाते हैं तो फिर ये तो बात हो जाएगी भाई सर पटकने के ऊपर। और देखते हैं यहाँ से भाई कहते ना लोग आपको हाई भी करेंगे, हेलो भी करेंगे। एक बार सफल हो चाहिए, इग्नोर करने वाले भी आपको फॉलो करेंगे। अगर ये 37 रन बचा लिया तो फिर इनके तो फैन फॉलोअर हैं भाई पहले से फुंडे टीम के काफ़ी, लेकिन और फॉलोअर्स बढ़ जाएंगे। लेकिन देखते हैं यहाँ से क्या ये इतना बड़ा मौका यहाँ पर जीती टीम जाने देंगे नीतीश सर, क्योंकि गेंदबाजों ने लगभग जीत आपकी झोली में डाल दी है। जहाँ इस मैदान पर चौके छक्के लगता है, रन बरसता है, और सिर पे देखिए 37 रन खर्च किए, और जीत के लिए देखिए 38 का टारगेट रखे हैं। लेकिन देखते हैं टारगेट कितना आसान या कठिन रहता है। चलते नीतीश भूरी सर, कराओ की आवाज़, जिस आवाज़ ने सिर्फ देखिए नवी मुंबई में नहीं, आज देखिए उरन लीजिए, पनवेल लीजिए, लेकिन इस टूर्नामेंट में देखिए जुड़ते हुए दीपक पाटिल सर देखिए वो भी जुड़ जाएंगे कुछ समय में। लेकिन इससे पहले अगला मैच का टॉस, क्या दोनों टीम आए, दोनों कप्तान मौजूद हैं। चांद देखिए आप देख सकते हो, ईद के चांद के बाद वापस देखिए चांद और थोड़ा बड़ा होता हुआ।
इसलिए तो कहते ना जितना खूबसूरत लगता है करवा चौथ का चांद है, और उतना खूबसूरत देखिए प्रतियोगिता चलता हुआ यहाँ से, खास करके धर्मवीर ट्रॉफी 2025 है। और ये देखिए चांद देखिए इस वक्त देख सकते हो। चलिए नीतीश सर, कप्तान आए तो टॉर्च करके लीजिए और अगले मैच में जुड़ जाइए इनिंग में। हॅलो चेक. चला टीम अंबापाडा कॅप्टन आलेला नाहीये, या आपण या, मेक इट फास्ट. चला टीम फणस डोंगरी या टीमचे कॅप्टन आहेत, आम्ही टॉससाठी सन्माननीय अतिथींना विनंती करू. संजयजी तांडे साहेबांना मी विनंती करू की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते आपल्याला टॉस करायचंय. नाणेफेकीचा कौल आपण करूया. पाच षटकांचा सामना असणार आहे. सो टीम आपण पाहतो अद्वैत 11, टीम अंबापाडा आणि टीम फणस डोंगरी. हु विल कॉल? टेल इज द कॉल अँड हेड इट इज. टॉस जिंकलात कॅप्टन फणस डोंगरी. काय असणार डिसिजन? 5 षटकं असतील. बॅटिंग करू आम्ही पहिले. अनऑर्थोडॉक्स डिसिजन अर्थातच पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया किंवा खरं तर पेट सारखे संघ, जे दादा संघ ज्यांची बॅटिंग लाईन भरपूर स्ट्रॉंग आहे, 11ही खेळाडू खेळ करू शकतात. अगदीच धाडसी डिसिजन. आणि स्पेसिफिक रिझन? स्पेसिफिक रिझन नाही, पण बॅटिंग लाईन चांगली आहे आमच्याकडे, 9 पर्यंत बॅटिंग करतात, त्यामुळे टेन्शन नाही, पण बॅटिंग लाईन घेतले पाहिजे. शुभेच्छा असतील. आपण कॅप्टन अंबापाडा, द्विक 11 अंबापाडा टीम तुमच्याकडे फील्डिंग ॲज युजल. नेहमीच कॅप्टन जे टॉस जिंकल्यानंतर फील्डिंग करण्याचं एक डिसिजन घेत असतो. तुम्ही जर का टॉस जिंकला असता तर काय डिसिजन असता? ना आम्ही पण बॅटिंगच घेणार होतो, कारण की आमची पण बॉलिंग ऑर्डर स्ट्रॉंग आहे, म्हणून बॅटिंग घेणार होतो. बघा, खरं तर क्रिकेटचा विरोधाभास, दोन टीम्सना आपण देऊया शुभेच्छा. क्रिकेटचा विरोधाभास कसा आहे बघा, एका कॅप्टननं सांगितलं की आमची बॅटिंग लाईन स्ट्रॉंग आहे म्हणून आम्ही घेतोय. खरं तर फ्री ऑफ माइंडनं फलंदाजी करण्यासाठी पहिल्यांदा बॅटिंग, आणि ऑपोजिट टीम कॅप्टननं सांगितलं की आमची बॉलिंग युनिट भरपूर स्ट्रॉंग आहे, त्यामुळे आम्ही खरं तर बॅटिंग करणं पसंती दिली असती. पाहूया आपण नेक्स्ट मॅचमध्ये काय होईल. तत्पूर्वी पहिल्या इनिंगचा खेळ झाला. आम्ही दोन्ही टीम्सना सूचित करू की लवकरात लवकर आपण मॅचला सुरुवात करायची. फिल्डिंग टीम आपण लगेचच फिल्डिंग सजवून घ्या. ओपनिंग पेन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. स्पर्धा आपण एन्जॉय करताय. शिवसेना शाखा जसकर आयोजित युवा सामाजिक संस्था जसकर पुरस्कृत पर्व 3 धर्मवीर चषक 2025चा हा दैदिप्यमान सोहळा आपण एन्जॉय करताय. घराघरात शिवसेना आणि घरातल्या मनामनात शिवसेना आणि शिवसेनेचे हे विचार आज पोहोचवण्यासाठी दीपकजी ठाकूर आणि त्यांची संपूर्ण मंडळी, आज आपण पाहता अमितजी ठाकूर यांचाही नाम उल्लेख करू. गेले 4 दिवस या खरं तर 4 रात्रीमध्ये स्पर्धेचा आपण खरं तर दैदिप्यमान सोहळा आपण एन्जॉय करत असताना अंतिमच्या रात्रीमध्ये या स्पर्धेला आपण घेऊन येणार. अंतिमच्या रात्रीमध्ये पुन्हा एकदा आपल्याला 8 संघ पाहायला मिळतील. आज मेगा फायनलचा सामना, आज मेन प्राइस डिस्ट्रीब्युशन सेरेमनी आपल्याला पाहायला मिळेल. आज या स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूंचं नामांकन आणि त्यांचा आपण विशेष सन्मान सुद्धा करणार आहोत. मॅन ऑफ द सिरीजसाठी बायसिकल आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि शिवसेनेचे शिल्लेदार आम्ही खरं तर रमेशजी घरत, रमेशजी म्हात्रे साहेबांचे इथे शुभ आगमन झाले. त्यांचे आपण करूया शब्द सुमनाने स्पर्धेच्या निमित्तानं सहर्ष मनस्वी स्वागत. रायगड जिल्ह्याचे विधानसभेचे खरं तर संघटक आहे. अनेक युवकांना खरं तर एक संघटित करून नेहमीच त्यांनी आपल्या कार्याचा आढावा दिलाय. असे सन्माननीय अतिथींचं शुभ आगमन या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतंय. मॅच एका बाजूला सुरू होत असताना आपण पाहतोय पहिल्याच बॉलवर मी म्हणेन सुरुवात फार छान झाली आहे. बाबू सर, सुरुवात आपण कशी करतो यावर सामन्याचं बरंच चित्र अवलंबून असतं. स्पर्धेमध्ये टाइम ट्रॅकिंग पण करतोय, अर्थातच टाइम मॅनेजमेंट. प्रत्येक एका षटकासाठी 5 मिनिटांचा अवधी असं कॅल्क्युलेशन आपल्याला पाहायला मिळणार आहे. एव्हरी ओव्हर 5 मिनिट्स ऑफिशियली अलाउड, आणि पहिली 4 षटकं कमीत कमी 20 मिनिटांच्या अवधीमध्ये तुम्हाला कव्हर करता यायला पाहिजे. त्यासाठी हा टास आपल्याला पाहायला मिळतो. आयोजकांचा आपण पुन्हा एकदा कौतुक करूया. नेक्स्ट बॉल पुढे टाकला होता, स्विंग अँड मिस. जबरदस्त गोलंदाजी. गोलंदाज म्हणून तुमच्याकडे जे काही गुण असायला हवे ते सर्व काही गुण परिपूर्ण अभ्यास करून मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 1 मध्ये फ्रंट लाईन गोलंदाज, अँड द नेम इज प्रथमेश म्हात्रे. मोठं नाव,
ओ यावेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा फुलटॉस बॉल होता, कन्व्हर्जन जमलं नाहीये. अगदी ऑन साईडला बॅट फिरवली ती, बॅट्समॅन फार छान होती. प्रथमेश पुन्हा एकदा एक हाय रेटेड टेनिस बॉल क्रिकेटर ज्यांचा खेळ आपण इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मध्ये पाहिला. उरण प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, PPL सारख्या अनेक स्पर्धा. अगदी आपण पाहिलं तर प्रीमियर लीगच्या संकल्पनेमध्ये नेहमीच ॲज अ आयकॉन, ॲज अ चॉईस प्लेअर, ॲज अ टीमचा सरसेनापती, लिडरशिप स्किल ज्याच्याकडे आहे, ही कॅन बॅट, ही कॅन बॉल, ही कॅन फील्ड ॲज वेल, आणि असा एक परिपक्व खेळाडू, कम्प्लीट पॅकेज प्लेअर ॲज अ बॉलिंग युनिट प्रथमेश. ओ याही वेळेला पुन्हा एकदा बीट केलंय पूर्णपणे, पकड मजबूत करत असताना ॲज अ बॉलिंग युनिट तुमच्याकडे जे जे काही गुण आणि जे जे काही पोटेन्शियल कॅलिबर असायला हवं ते सर्व काही आपल्याला पाहायला मिळतं. अँड द नेम इज मिस्टर प्रथमेश म्हात्रे. पुन्हा एकदा आपण पाहतो आपली गुणवत्ता सादर करत असताना. नेक्स्ट बॉल, हो अनप्लेबल, डिफेन्सिव्ह पवित्रा, संरक्षात्मक पवित्रा घेतला. त्यांना ठाऊक होतं बॉल पुढ्यात टाकलाय, परंतु बॉल स्विंग झाला, एज जाईल, आणि अगदी आपण पाहतो की बॅटचा फेस ओपन करेल त्या अगोदर मात्र जलद गतीनं बॉल मात्र बॅटवर आलाय. अगदी आपण पाहिलं तर एकदा मिळणार धावसंख्या आपण पाहताय ती फक्त 2. शेवटचा अंतिमचा 1 चेंडू आणि त्याही बॉलवर मात्र अपील झाली आहे. शेवटचाही बॉल आपण पाहताय, जरूर पाहिलं की हाही बॉल डॉट आलाय. गुड बॉलिंग, क्लेवर बॉलिंग, क्लीन बॉलिंग, कोणती एक्स्ट्रा धाव न देता मात्र मी म्हणेन 4 चेंडू वेगवेगळ्या धाटणीत ते आपल्याला पाहायला मिळाले. 2 चेंडूंचं आपण पाहिलं तर मी म्हणेन अगदी समरूप 2 चेंडू फेकले गेले, आयडेंटिकल, आणि मात्र नक्कीच 6 चेंडूंच्या अखेरीस रणसंख्या आपण पाहताय. बॅटिंग खेळणारी टीम झालेली ही थोडी संथ सुरुवात आपल्याला पाहायला मिळतीये. प्रियांक 11, जीतू आई जीते या टीमकडनं खेळ करत असताना आपण पाहताय बिनबाद 2 असं पहिल्या षटकाच्या अखेरीस पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहायला मिळतोय. नाही येतील सातत्याने गेले 3 वर्ष संध्याकाळी 7 ते सायंकाळी 5 असं त्यांचा नेहमीचं खरं तर दैनंदिन रोजनिशी राहिली आहे. आजही ती येतील. डोंगरी गावचे खरं तर सुप्रसिद्ध असे ते क्रिकेटचे रसिक आहेत, दर्दी रसिक आपण त्यांना म्हणतो. मैदानाच्या आतमध्ये खेळ सुरू असताना आपण पाहता पहिल्या षटकामध्ये फक्त 2 आल्या. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट न ड्राईव्ह केलं, बॉल इट्स अप इन द एअर. फिल्डर आहेत, जज करतील स्वतः विकेट किपर, परंतु इथे 1 धाव नव्हे तर झालेली चकमक आणि फलंदाज होईल रन आउट. नाहक बली, फलंदाज बाद. फार छान ही रचना डीजे मास्टरनं सादर केली. स्पर्धेचं टायटल सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आनंदजी दिघे साहेबांच्या नावानं, अर्थातच धर्मवीर चषक 2025. शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना हे सूत्र पक्क करण्यासाठी खरं तर अगदी तलागालापर्यंत पोहोचवण्याचं कार्य ज्या नेत्यानं केलं तो नेता म्हणजेच धर्मवीर आनंद दिघे साहेब. अगदी आपण पाहिलं तर 90च्या दशकात शिवसेना म्हणजेच ठाणे आणि ठाणे म्हणजेच आनंद दिघे असं जणू काही ते समीकरणच राहिलं होतं. याही गोष्टीचा आपण उल्लेख करतोय. बॉल हवेमध्ये दीर्घकाल, फिल्डर आहेत, जज करतील आणि झेल इथं टिपला गेलाय. अगदी आपण पाहिलं बॅक टू बॅक विकेट्स, एक फलंदाज रन आउट आणि नेक्स्ट बॉलला फलंदाज झालाय. इट्स अ कॅच आउट. फलंदाजांची झालेली ही पडझड आपल्याला पाहायला मिळते. अजून एक विकेट डाऊन.
स्पर्धा आपण एन्जॉय करताय. प्रकाश झोतातील रात्रीचा विस्तीर्ण गर्भ, चमचम चमकणारा चंद्र, सोबतीला असणाऱ्या त्या चांदण्या, प्रकाश झोतात ही विकेट मात्र नखशिखांत नटलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि स्वप्नांचे सौदागर म्हणून कवी कुसुमाग्रजांनी खरं तर अर्धचंद्राचा उल्लेख केला आणि तेच स्वप्नांचा सौदागर त्या चंद्राला साक्षीला ठेवून आपण या स्पर्धेला प्रारंभ केला. आज अंतिमची रात्र, अंतिमच्या रात्रीमधील पहिली मॅच. ओ फ्लाईट दिले बॉलला. फलंदाजानं ठरवलं होतं की मला पॅडल करायचंय, परंतु पॅडल जर का तुम्हाला करायचं असेल ना तर मात्र चेंडूवरची नजर, चेंडूची लाईन, लेंथ, बॉल किती फ्लाईट घेणार आहे, बॉल किती बाउन्स घेणार आहे याचा अंदाज, अटमास, अँटिसिपेशन, जजमेंट तुम्हाला लावावं लागतं. ते जर का लावलं आणि ते जर का योग्य ठरलं तर मात्र फटके सजवता येतील. यावेळेला फ्लाईट दिली. ओहो हो, क्या बात आहे. सुईतून धागा ओवावा इतकं साधा सोपा हा फटका आपण पाहताय. स्टेअर केला अगदी. आपण पाहिला शॉट थर्ड मॅन आणि गलीमधून बॉलला अगदी धाडून करता मी म्हणेन सीमारेषा बाहेर काढलं. येईल हा प्रेशर रिलीज करणारा चौकार. बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळतीये. टीम प्रियांक 11 लक्ष्मी नारायण, टीम जितुआई जीते. फुंडे संघ खेळ करतोय. टीमचं नाव आहे जियांश 11 जीपी फुंडे आणि एक मोठा संघ आहे फुंडे. आणि फुंडे टीम साठी मात्र शुभेच्छा सुद्धा येताना आपल्याला पाहायला मिळतात. ते शुभेच्छा पत्र पाहायचं झालं तर किशोरजी घरत, जीपी क्लब फुंडे, आमचे करुणेशजी घरत डोंगरीचे, यांच्या वतीने या शुभेच्छा आपण देतोय. ओ याही वेळेला आपण पाहिलं चूक झाली ती विकेट किपर कडनं आणि चुकीचा भुर्दंड. 1+4 धावा मिळाल्या 5 आणि 5 धावांचा हा बोनस बहाल केलाय. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये कॅमेरामॅननं काय टिपलंय. चला खेळाडूंना आम्ही थोडं सूचित करू की अगदी आपण पाहताय की पंचांनी सांगितलं की रिकॉल केलं. इट इज नॉट अ वाईट बॉल, इट इज बाय 4 रन्स कन्सिडर्ड इन द एक्स्ट्राज. मैदानाच्या आतमध्ये घटक म्हणून जोडले गेलेल्या सर्वांचा आपण आदर करायला हवा. मग ते पंच असतील, मग ते समालोचक असतील, मग ते गुणलेखक असतील. गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट अशा जमान्यामध्ये जरी आपण असलो ना तरी सुद्धा काही घटक यांना आपल्याला डिफॉल्ट सन्मान हा देता यायला पाहिजे. केंद्रबिंदू आहेत आपल्या स्पर्धेचे पंच, त्यांचा आदर आपल्याला करता यायला पाहिजे. आपल्या घरी जावई बापू येतात त्यांना आपण असा आवाज कधी देत नाही. पहा मग त्यांचा बॅकग्राऊंड कसाही असू द्या, पहिल्यांदा त्यांना अहो जाहो मग बसवतात, मग अगदी त्यांचा मानपान केला जातो. मग मागून बऱ्यापैकी आपण अपेक्षा करत असतो की त्यांनी असं वागायला हवं. काही गोष्टींची आपण चर्चा ऑफ द फील्ड केलेली, बऱ्या काही गोष्टी मायक्रोफोनवर न बोललेल्या बऱ्या, जेणेकरून वाद होणार नाहीत या गोष्टीची आपण दखल घेतोय. मॅच नंबर 1 मध्ये 2 संघ खेळ करतात, जिथे आपण पाहताय की धावांचा पाठलाग सुरू आहे. पहिल्या इनिंग मध्ये एकूण धावसंख्या उभारली गेली ती आपण पाहताय ती फक्त 37 आणि 38 धावांचं एक टार्गेट सेट झालंय. भोईर साहेब, आत्ताच्या युगामध्ये पूर्वी जावयांचा आदर सन्मान व्हायचा, आता जावई सासू सासऱ्यांचा सन्मान करतात. कारण आपल्या इथं मोठ्या प्रमाणामध्ये प्रकल्प आलेले आहेत, त्यामुळं आईवडिलांची किंमत नाही पण सासू सासऱ्याची मात्र नक्कीच चांगली किंमत वाढलेली आहे. काल परिस्थिती अनुरूप हा झालेला बदल आपल्याला असं म्हणता येईल. चेंज इज इनविटेबल. अगदी आपण पाहतो की बदल हा सृष्टीचा नियमच आहे. विचारांमध्ये झालेला बदल, राहणीमानामध्ये झालेला बदल, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, कॉस्ट ऑफ लिव्हिंग यामध्ये झालेला बदल आपण पाहिला. 2 मिळाल्या धावसंख्या आपण धावफलकावर पाहताय. षटक क्रमांक सुरे आपण पाहताय ते 3रं प्रथमेश म्हात्रे. क्रिकेटचं एक मोठं नाव आहे. टीमचा उल्लेख करायचा झाला तर जीपी फुंडे. या टीमला पुन्हा एकदा नुकतीच ज्यांच्या माध्यमातून मी म्हणेन मोठी स्पर्धा आम्ही पाहिली, अर्थातच डोंगरीच्या विभागात अगदीच त्या स्पर्धेचे प्रणेते परेश घरत साहेबांच्या वतीनं टीम जीपी फुंडे या टीमला शुभेच्छा असतील. नेक्स्ट बॉल डिफेन्सिव्ह पवित्रा, फक्त एकच मिळणार. 1 रणसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते आमचे सुदर्शन पाटील सर गुणलेखक आहेत. गुणसंख्या लेखन करत असताना जवळजवळ
1 2 3 4 4 वेगवेगळ्या रंगाचे पेन ते वापरतायत, त्यांचे आपण भरपूर कौतुक करूया. प्रत्येक एका धावेचं, प्रत्येक एका चेंडूचं अपडेट आमच्यापर्यंत ते पोहोचवत आहेत. डिफेन्सिव्ह 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 ठाऊक आहे समोर तितक्याच ताकदीचा गोलंदाज आहे, त्याच्यावर मात्र हल्ला न चढवता मी म्हणेन संरक्षात्मक पवित्रा जर का घेतला या मॅचमध्ये आम्हाला कमबॅक करता येईल. किंबहुना जर का पाहिलं गेलं तर 2 विकेट्स गेलेत आणि अजून 1-2 विकेट्स जर का गेले तर मॅच आमची फसेल. अगदी याच माइंडसेटनं चांगला इंटेंट आपल्याला पाहायला मिळतोय. टीमचा उल्लेख करायचा झाला तर जितू आई जिते या टीमच्या माध्यमातून 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अगदी संयमानं फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोहित म्हात्रे आणि निलेश पाटील. आतापर्यंतचा प्रवास, तिसरं षटक प्रगतीपथावर, 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 षटकांसाठी किमान बरोबर 12 आणि 3 15 चेंडूंसाठी 11 मिनिटे वापरली. चांगली बाब आहे. स्कूप करायचं होतं, पॅडल करायचं होतं बॉलला. पुन्हा एकदा आपण पाहतो की अंडरम क्रिकेटमध्ये हा फटका आपण सर्रास वापरताना पाहतो. या फटक्याचं खरं तर मी म्हणेन बेनिफिट दीपक सर असं आहे की तुमचं पूर्ण बॉडी जी आहे ना ती इन फ्रंट ऑफ विकेट येते. म्हणजे काय तर बॉल जर का निसटला बॅटमधनं तर तो अंगाचा वेध घेतो. म्हणजे यष्टा सेव्ह करण्यासाठी हा संरक्षात्मक पवित्र्यानं खेळला जाणारा क्रिकेटचा हा डिफेन्सिव्ह स्ट्रोक. जागेवरनं पंच केला बॉलला, 1 मिळणार. रणसंख्या पुन्हा एकदा आपण पाहूया दुसरी मिळणार का, 1च मिळतीये. 1 न रणसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ते आपल्याला पाहायला मिळतीये. ती 17 या आकड्यावर 17 ऑन दी स्कोर बोर्ड. भोईर सर, तुम्ही मगाशी म्हटलात की अशा पद्धतीचे फटके, मग कालचा सामना मी जुई संघाचा बघितला. त्यांचे 2 गोलंदाज इतके वेगवान गोलंदाज की पहिल्या मॅचमध्ये तर त्या फलंदाजांना जमलंच नाही, बॅटला चेंडूच लागू दिला नाही. 14 धावांवर त्यांनी ती मॅच संपवली. ओ ही जलदगती बॉल पहा, सबमारीन डिलिव्हरी आणि ही दाहकता, ही अचूकता, पिन पॉइंट ॲक्युरेट कंट्रोल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. नाव आहे प्रथमेश म्हात्रे. 2 स्पेल प्रथमेशच्या आपण पाहिले. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 आणि अगदी आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या फक्त 7. म्हणजे एकंदरीत 2 षटकांनी 9 धावा त्यानं खर्च केला. चला मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जा. 12th मॅन आपण प्लीज प्राचारण करायचंय. 12th मॅन, फक्त 12th मॅन जाईल. चला यावेळेला आपण एक्सक्यूज करणार आहोत. हॅलो 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 12-21 असे इक्वेशन आले. पहिली मॅच आपण एक्झिबिशन मॅच पाहिली. आमचे भेंडकलचे मराठीचे युवा आणि धाडसी समालोचक, खरं तर शिवव्याख्याते म्हणून त्यांची एक वेगळी ओळख सुद्धा आहे, उमंग भोईर यांनी त्याच गोष्टीची खरं तर पुनरावृत्ती केली की पहिली मॅच जी फार छान रंगली तिथे खरं तर सूत्रसंचालन समालोचन सुद्धा अप्रतिम झालं. आपण खरं तर पाहिलं, अनुभवलं आणि ती मॅच जी रंगली जिथे आपण पाहतो की पोलीस दलातील अनेक खरं तर ऑफिसर्स आपण पाहिले. आपण खरं तर महिलांना इन्व्हाइट केलं होतं आणि त्यांचं एक धाडसी खेळ स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिला. त्या दोन्ही टीमचं आपण अभिनंदन करूया. आमच्या खरं तर स्पर्धेचे प्रणेते, खरं तर या स्पर्धेचे शिल्पकार, उरण तालुका प्रमुख दीपकजी ठाकूर यांच्या विनंतीला मान देऊन आज खरं तर हे 2 संघ उपस्थित राहिले. खेळ सुद्धा चांगला झाला. त्यांचा आपण पुण्याच्या या सर्वच पोलीस दलातील ऑफिसर्स आमचे महिला त्यांचा आपण मनापासून आभार आणि कौतुक करूया. जाऊया आपण थेट क्रीडांगणाकडे जिथे आपण पाहतो इक्वेशन 12 चेंडून 21. मॅच आता रफ अँड टफ होईल कारण मॅचमध्ये पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं तर फक्त 38 जरी असल्या ना तरी सुद्धा एक चांगली धारधार गोलंदाजी, एक ॲक्युरेट बॉलिंगचं ॲनालिसिस आपल्याला पाहायला मिळतंय. 12-21 असं इक्वेशन आडव्या पठ्ठ्यांना बॉलला उडवून दिलंय. फिल्डर आहे डीपमध्ये ॲज अ प्रोटेक्टिव्ह वॉल. डीप ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन बाउंड्री लाईन जर दरम्यान होईल थोडंसं फिल्डिंगचं सेटअप, तोवर मात्र धाव मात्र मिळणार. 1ला 2 मध्ये कन्वर्ट केलं. 12-21 असं इक्वेशन होतं. आता 11-19 असं इक्वेशन आहे. प्रत्येक एका षटकासाठी 5 मिनिटांचं उद्या आपण हे टाईम कॅल्क्युलेशन आम्ही करतोय आणि प्रत्येक खरं तर षटकानंतर आम्ही तुम्हाला अपडेट करू की पहिल्या
पूर्वार्धामध्ये जे षटक फेकले गेले त्या षटकासाठी किती टाईम आपण वापरताय. अगदी आपण पाहता आत्तापर्यंत 15 मिनिटांचा अवधी आपण वापरलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमकडनं. थोडंसं फास्ट खेळलं तर बरोबर 2-2:30 पर्यंत आज संपूर्ण मी म्हणेन खेळ संपन्न होईल अलॉंग विथ मेन प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी असं काहीसा अंदाज आपण लावूया. कारण आयोजकांचा प्रचंड अट्टहास आहे की वेळेवर सामने सुरू करणं, वेळेवर संपन्न करणं आणि प्रत्येक सामन्यागणिक मॅच सुरू असताना कुठेही एक्स्ट्रा टीम मीटिंग होणार नाही याची दखल पंच सुद्धा घेतील. त्यासाठी आपणही थंबी द्या, आपणही सज्ज राहा. आपलंही यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल यॉर्क हाताळलाय. चांगली बॉलिंग, चांगली क्वालिटी बॉलिंग आपल्याला पाहायला मिळतीये. पहिला बॉल पुढ्यात टाकला होता, त्या बॉलवर पंच केलं होतं, तिथे 2 धावा आल्या. दुसऱ्या बॉलवर पवित्रा बदललाय, लाईन लेन टप्पा बदलला, जिथे आपण पाहतोय की ही पुन्हा एकदा धाव मिळणार. एक रणसंख्या आपण पाहतायत. चला आम्ही प्रथमेश म्हात्रे यांना थोडं सूचित करू की प्रत्येक चेंडू मागे थोडी टीम मीटिंग थांबवा. आम्हाला आयोजकांच्या वतीनं सूचना आली आहे. टीम फुंडे फिल्डिंग करत असताना आपण पाहताय CP फुंडे मोठं नाव आहे. विरोधात जितू आई जिते. 2 दिग्गज संघ, 2 तुल्यबल संघ एकमेकांच्या विरोधात, एकमेकांच्या समवेत खरं तर कुरघोड्या करत असताना सामना हाय व्होल्टेज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्पर्धा आपण एन्जॉय करताय. धर्मवीर चषक 2025 शेवटची रात्र, शेवटची रजनी. एज लागलाय ओव्हर द फिल्डर हेड, लेग गलीमध्ये होते फिल्डर, त्याला चॅलेंज करत बॉल गेलाय डीप लॉंग लेग रिझन मध्ये आणि मिळणार. क्रिकेटमध्ये 99% तुमची मेहनत आणि 1% तो नशिबाचा भाग आपण पाहतोय. अँड द 1% ऑफ दॅट लक फॅक्टर इज गोज विथ बॅटिंग टीम जितू आई जिथे आणि मिळणार हा चौकार. आता इक्वेशन थोडं सोपं झालंय. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती पोहोचली आहे एकंदरीत 24 या आकड्यावर. सन्माननीय अध्यक्ष जसकार गावचे संजयजी तांडेल साहेब यांचा आम्ही सन्मान करणार आहोत. आम्ही संजयजी तांडेल साहेबांना विनंती करू की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यावं. त्याचबरोबर जसकारचे सन्माननीय श्री प्रल्हादजी पाटील साहेब उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान आम्ही करणार आहोत. अगदी जसं षटक संपेल 3 चेंडूंचा आत्तापर्यंत खेळ शिल्लक आहे आणि 3 चेंडूनंतर आम्ही दोन्ही मान्यवरांचा आम्ही सन्मान करणार आहोत. त्यासाठी खरं तर आयोजकांनाही आम्ही थोडं विनंती करू की आपणही तयार राहा, कारण शेवटचं षटक असणार आहे. मग मिळणार ती शेवटच्या षटकामध्ये हाणामारी, कारण सामना मात्र रंगतदार अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जसकारचं क्रिकेट आणि जसकारच्या क्रिकेटला खरं तर चांगली स्विच प्रीमिडिएटेड धाडसी साहसी फटका. अजून एक चौकार पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये. कॅमेरामॅन कसं हे क्षणचित्र टिपलंय पाहायला मिळेल. अजून एक धाडसानं लगावलेला चौकार. थँक्यू. नक्कीच शिवरायांना मानाचा मुजरा असणार आहे. शिवराय कर्तृत्वाचा डोंगर, शिवराय संयमाचा पाझर, शिवराय विचारांचा सागर. ह्या भूमंडली ऐसा राजा पुन्हा होणे नाही. म्हणूनच महाराजांचं आपण खरं तर वर्णन करतोय. शिवराय जिथे असतील तिथे आमची प्रेती सुद्धा फक्त जयच म्हणतील. इतका खरं तर महाराष्ट्रवासियांना, मराठमोल्या सर्वांनाच त्यांचा सार्थ अभिमान असावा. महाराष्ट्राचे खरं तर आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड मराठभूमी महाराष्ट्राचे जन्मदाते, आपल्या महान महाराष्ट्राचे शिल्पकार, आर्किटेक्ट ऑफ धिस ग्रेट महाराष्ट्र. आपण नेहमी त्या गोष्टीचा उल्लेख केलाय. छत्रपती शिवाजी महाराज. मॅचकडे आपण टर्न करतोय. 7 चेंडू 9 असं इक्वेशन आहे. ड्राईव्ह केलं बॉल ऑफ साईडला, डीप कव्हर्स इन फ्रंट ऑफ अ पॅव्हलिन बॉक्स. फिल्डर आहे, जज करतील, चेंडूला फेकून देतील. तेजस आपल्याला पाहायला मिळाले. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये धावा हव्यात त्या फक्त 7. आणि जाऊया आपण सन्मानाकडे. आम्ही सन्मान करणार. सर्वप्रथम आम्ही संजयजी तांडेल साहेबांना विनंती करू की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यावं आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सकडे. माझे अध्यक्ष गाव जसकार आणि जसकारचे संजयजी तांडेल यांचा सन्मान आम्ही करतोय.
संजयजी तांडेल यांचा सन्मान आम्ही करतोय. एक षटक म्हणजे 6 चेंडू आणि 8 धावांची गरज असणार आहे. चला बॅटिंग टीम लगेचच पॉपिंग क्रीज मध्ये येतील आपल्या जागेवर. नेक्स्ट मॅच मध्ये दोन संघ आपण जो काही निर्णय घेतलाय त्या निर्णयाची अंमलबजावणी लवकरात लवकर आपल्याला करायची. जशी मॅच संपेल तसं आपण लगेचच मैदानामध्ये आगेकूच करा. रणसंख्या आपण पाहताय ते आतापर्यंतचा प्रवास 4 षटकांच्या अखेरीस 30 एकूण 38 धावांचं एक टार्गेट होतं. कंपल्सरी चेसचा नियम म्हणजेच 6 चेंडू 8 धावा काढाव्या लागतील. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा पहिला नियम जो आपण पाहताय. षटक क्रमांक अंतिम अखेर निर्वाणीचा आणि हे निर्णायक षटक आहे. इथे तुम्हाला मॅचचा निर्णय समजणार, मॅचचा निर्णय तुम्हाला कळणार आणि मॅचचा निर्णय देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू कसे फेकतील गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. श्याम भोईर ऑन टू द बॉलिंग मार्क. समोर आहे फलंदाज रोहित म्हात्रे ऑन अ स्ट्राईक. ड्राइव्ह केलं बॉल, इट्स अप इन दी एअर. पाहूया किती डिस्टन्स कव्हर केलंय. ओ हो, इट्स अप 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 अँड डाऊन इनटू द क्राउड अँड दिस इज युअर 6. मॅचला ऑलमोस्ट क्लिअर करणारा षटकार. आता मॅच फसली आहे टीम फुंडेसाठी. 5ला फक्त 2 काढायचे आहेत. सेन्सिबल बॅटिंग. क्रिकेटमध्ये फक्त षटकार चौकार मारणं म्हणजे नसते फलंदाजी. क्रिकेटमध्ये तुमच्याकडे क्रिकेटचा सेन्स असणं गरजेचं आहे. असं म्हटलं जातं की आम्हीच जिंकणार, हा अति आत्मविश्वास असण्यापेक्षा आम्ही हारणार नाही हा खरं तर सेन्स क्रिकेटमध्ये असणं फार गरजेचं आहे. आणि तो सेन्स दाखवलाय खरं तर बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं. प्रियांक 11 लक्ष्मी नारायण जितू आई जिते. ओ इथे आपण पाहिलं तर येईल हा डॉट बॉल. अजूनही मॅच संपली नाहीये फिल्डिंग टीमसाठी. 4 चेंडू आणि 1 धाव ऑफिशियली काढायचे. स्कोर लेबल झाला ऑलमोस्ट. मला वाटतं 2-1 काढायचे. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील. पहिला षटकार, त्यानंतर सिंगल, त्यानंतर डॉट. 3 चेंडू 1 धाव. अंब्रेला सेटअप केलंय. पुढे गेले. अंडरम क्रिकेट फार छान खेळले असतील लहानपणी फलंदाज. ज्या पद्धतीनं ते पुढे गेले, पुढे जाऊन हलवार पद्धतीनं खरं तर मी म्हणेन डिफेन्सिव्ह स्ट्रोक केला, जिंकले. विजेत्या टीमचं आपण करूया अभिनंदन. अर्थातच टीम जितू आई जिते आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच. पाहूया आपण आमचे गुणलेखक आम्हाला काय अपडेट करतायत. कोण आहे या मॅचचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच. आणि यावेळेला मात्र क्रिकेट हा खेळ दीपक सर फलंदाजांसाठी मी म्हणेन जास्त रंजक बनवलाय. परंतु अशा या खेळामध्ये गोलंदाजांचं जेव्हा कौतुक होतं तेव्हा मात्र त्यांना आम्ही हौशेने अगदी आदराने आम्ही त्यांना इन्व्हाइट करत असतो. ज्यांना 2 स्पेल हाताळले, 4 विकेट्स ज्यांना संपादित केले असा जितू आई जिते या टीमचा गोलंदाज हरेश गावंड ठरतो या मॅचचा हिरो मॅन